नमस्कार मित्रांनो, विदर्भाचा खादाडूमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया मटर पनीर। तर तुम्ही बघू शकता मी इथे अर्धा किलो मटर घेतलेले आहे, पाव किलो पनीर घेतलेला आहे, 1.5 चम्मच आले लसूण पेस्ट घेतलेली आहे, एक मीडियम साइजचा कांदा सुद्धा चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि 2 टमाटरची ग्रेव्ही सुद्धा करून घेतलेली आहे मी। आणि इथे मसाला बनवण्यासाठी मी 2 कांदे घेतलेले होते आणि एक खोबऱ्याचा थोडासा तुकडा घेतलेला होता। ते चांगल्या प्रकारे भाजून त्याची चांगल्या प्रकारे ग्रेव्ही सुद्धा करून घेतलेली आहे। चला तर आता सर्वप्रथम आपण पनीरचे काप करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता मी इथे अशा प्रकारे काप करून घेतलेले आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचे छोटे सुद्धा काप करू शकता आणि मोठ्या साईजचे सुद्धा काप ठेवू शकता। तर सर्वप्रथम मी इथे पनीर फ्राय करून घेणार आहे। तर मी इथे कढईमध्ये 4 गुडलं असं तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये मी पनीर सुद्धा टाकून घेणार आहे। एक एक असं करून मी सर्व पनीर टाकून घेत आहे। तर मी इथे कढईमध्ये अर्ध पनीर घेतलेलं आहे आणि आपलं अर्ध पनीर असं ताटामध्येच आहे। मी दोनदा असा थोड्या प्रमाणात पनीर फ्राय करून घेणार आहे। आपलं पनीर फ्राय होण्यासाठी अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये आपल्याला वेळ लागून जाईल। तर तुम्ही बघू शकता इथे आपलं पनीर गोल्डन ब्राऊन कलरचं असं झालेलं आहे आणि आता आपण त्याच तेलामध्ये भाजी सुद्धा बनवून घेणार आहे। तर सर्वप्रथम मी इथे 1 चम्मच जिरं टाकून घेतलेलं आहे आणि तेल चांगल्या प्रकारे आपलं तापलेलंच होतं म्हणून मी लगेच एक बारीक चिरलेला कांदा सुद्धा टाकून घेतलेला आहे आणि चांगल्या प्रकारे लाल सुद्धा हा कांदा होऊ देणार आहे मी। तर इथे थोड्या अधिक प्रमाणामध्ये आपला कांदा लालसर असं झालेला आहे आणि आता आपण यामध्ये 1.5 चम्मच आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहोत आणि आलं लसूण पेस्ट चांगल्या प्रकारे मिक्स सुद्धा करून घेत आहोत। तर तुम्ही बघू शकता इथे आपलं आलं लसूण पेस्ट चांगल्या प्रकारे कांद्यामध्ये मिक्स झालेलं आहे आणि आता आपण यामध्ये घरचे मसाले टाकून घेणार आहोत, जसं की तिखट। तर मी इथे तिखटाचं प्रमाण 3 चम्मच असं घेत आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये कमी सुद्धा करू शकता आणि जास्त सुद्धा घेऊ शकता। 1 चम्मच धनेपूड, अर्धा चम्मच हळद आणि 1 चम्मच आपला शाही पनीर मसाला सुद्धा टाकून घेत आहे आणि आता हे मसाले मी चांगल्या प्रकारे मिक्स सुद्धा करून घेत आहे। छान असा आपल्या मसाल्याचा सुगंध सुद्धा दरवळतोय आणि आता यामध्ये आपण ग्रेव्ही मसाला टाकून घेऊया। तर इथे आपली कांद्याची पेस्ट टाकून झालेली आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स सुद्धा करून घेत आहोत। आणि लगेच आता यामध्ये आपण 2 टमाटरची प्युरी सुद्धा टाकून घेतलेली आहे, ते सुद्धा आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहोत। आणि आपल्या मसाल्याला छान प्रकारे असा कलर सुद्धा आलेला आहे आणि चवीपुरतं मी यामध्ये मीठ सुद्धा टाकून घेत आहे आणि मीठ टाकल्याच्या नंतर मी चांगल्या प्रकारे मसाल्यामध्ये मिक्स सुद्धा करून घेत आहे। मसाला शिजण्यासाठी मी इथे
1 कप असं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हा मसाला मी 5 मिनिट चांगल्या प्रकारे शिजू सुद्धा देणार आहे आणि 5 मिनिट चांगल्या प्रकारे झाकण सुद्धा झाकून घेतलेलं आहे। तर इथे आपल्या मसाल्याला झाकून 5 मिनिट झालेले होते आणि आपण तुम्ही बघू शकता इथे आपला मसाला मस्तपैकी असा शिजलेला सुद्धा आहे आणि आपल्या मसाल्याला मस्तपैकी तरीसुद्धा आलेली आहे। आणि आता आपण यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी टाकून घेऊया। ही हातानेच मी क्रश करून घेतलेली होती आणि कस्तुरी मेथीसुद्धा आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेत आहोत। आणि आता यामध्ये आपण पनीर फ्राय केलेलं टाकून घेणार आहोत आणि पनीरसुद्धा मिक्स करून घेत आहोत आणि लगेचच मी मटरसुद्धा टाकून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपण मस्तपैकी मिक्स करून घेत आहोत पूर्ण मसाल्यामध्ये। आपण हे आता अगदी 1 मिनिट चांगल्या प्रकारे शिजू देणार आहोत। तर आपला 1 मिनिट झालेला आहे आणि आपला मसाल्याला थोडीफार अशी उकळीसुद्धा आलेली आहे आणि आता आपण यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत। तर तुम्हाला हवं इतकं तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता। मी पूर्णपणे पाणी टाकून झालेलं आहे माझं आणि आता हे पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे भाजी मिक्ससुद्धा करून घेत आहे। ही भाजी मी 5 ते 7 मिनिट चांगल्या प्रकारे उकळी येऊ देणार आहे। तर भेटूया आपण 5 ते 7 मिनिटाच्या नंतर। तर इथे आपल्या भाजीला 7 मिनिट झालेले आहे आणि आपल्या भाजीला तुम्ही बघू शकता मस्तपैकी तडसुद्धा आलेला आहे आणि आपली ही अशी शाही मटर पनीर तयार झालेलं आहे। आणि आता आपण यामध्ये छानपैकी कोथिंबीर टाकून घेऊया। तर आपण कोथिंबीर मस्तपैकी भाजीमध्ये मिक्स करून घेत आहोत। तर तुम्ही बघू शकता इथे आपली मटर पनीरची भाजी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास विदर्भाचा खादाडमू या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।